नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर देशभरात तीव्र राजकीय संघर्ष सुरू आहे. एका बाजूला पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सुरू झालेलं गांधी नेहरू घराणं आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी, ज्यांनी नुकतीच पंडित नेहरू यांच्या सलग पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाची बरोबरी केली आहे. इंदिरा गांधींचा विक्रम त्यांनी यापूर्वीच मागे टाकला. त्यामुळे देशभरात नेहरू गांधी घराण्याविरुद्ध नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ लागली आहे. मोदी समर्थक त्यांनी गेल्या 12 वर्षात देशाला पुढे नेण्यासाठी काय केलं याचा दावा करत आहे, तर विरोधक मोदींनी काय चुकीचं केलं ज्यामुळे देशाचं नुकसान झालं असा युक्तिवाद करत आहेत. देशातील युवा पिढीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच या मुद्द्याला घेऊन जोरदार चर्चा करत आहे. पण प्रश्न असा आहे, हा संघर्ष नेमका कुणाचा आहे? मोदी विरुद्ध राहुल गांधी की मोदी विरुद्ध नेहरू? खरं तर भारताच्या दोन वेगवेगळ्या राजकीय विचारांचा हा संघर्ष आहे. या संघर्षाची मुहूर्तमेढ केव्हा रोवली गेली आणि त्याचं पुढे काय आणि कसं झालं हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण देशहितासाठी तुमचं मतही खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. मंडळी, आज भारतात देश पातळीवर आणि कोणताही राजकीय वाद झाला की नेहरूंचा उल्लेख होतो, कारण स्वातंत्र्यानंतर भारताचा पाया रचण्याचं काम नेहरूंच्या काळात झालं. लोकशाही संस्था, संसद, निवडणूक आयोग, IIT, भाकरा नांगलसारखी मोठी धरणं, अणुऊर्जा कार्यक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग ही सर्व पायाभूत रचना त्या काळात उभी राहिली. इंदिरा गांधींच्या काळात बांगलादेश विरुद्धचं युद्ध जिंकलं गेलं. भारत अणुशक्ती राष्ट्र बनला. राजीव गांधींनी संगणक आणि दूरसंचार युगाची सुरुवात केली. यामुळे गांधी नेहरू घराण्याचं योगदान नाकारता येत नाही. पण या सत्तापटाची दुसरी बाजू विरोधकांकडून मांडली जात आहे आणि ती म्हणजे देशात घराणेशाही वाढल्याचा आरोप. आणीबाणीचा काळ हा लोकशाहीवरील काळा डाग असल्याचं बोललं जातं. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांनी काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली. केंद्रातील सत्तेभोवती एकाच कुटुंबाचं वर्चस्व निर्माण झाल्याचं देखील वारंवार टीका केली जाते. याच असंतोषातून पर्यायाच्या शोधाला सुरुवात झाली. 2014 नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. त्यांनी स्वतःला सामान्य कुटुंबातून आलेला नेता म्हणून प्रेझेंट केलं. भ्रष्टाचार मुक्त शासन, निर्णायक नेतृत्व, राष्ट्रवाद, विकास या मुद्द्यांवर त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला. त्यामुळे आज भारताची जागतिक प्रतिमा अधिक प्रभावी झाल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. G20 परिषद, डिजिटल इंडिया, UPI क्रांती, पायाभूत सुविधांचा विस्तार, काश्मीरमधील कलम 370 रद्द, राम मंदिरची उभारणी असे अनेक मोठे निर्णय मोदी सरकारच्या काळात झाले. मात्र टीकाकार वेगळे प्रश्न उपस्थित करतात. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, CBI, ED या संस्थांची स्वायत्ता धोक्यात आल्याचा मुद्दा, माध्यमांवर दबाव वाढल्याचा आरोप, विरोधकांवर होणारी कारवाई आणि सामाजिक ध्रुवीकरण, नोटबंदीत झालेलं देशाचं मोठं नुकसान हे मुद्दे सातत्याने चर्चेत राहिले. म्हणजेच मोदी सरकारच्या काळातही सर्व प्रश्न सुटले असं म्हणता येणार नाही. आज देशाच्या राजकारणात आणखी एक मनोरंजक चित्र निर्माण झालं आहे. एकीकडे नरेंद्र मोदी, ज्यांनी सलग 3 लोकसभा निवडणुका जिंकत भारतीय राजकारणावर जवळपास एकतप वर्चस्व कायम राखलं आहे, आणि दुसरीकडे राहुल गांधी, ज्यांना एकेकाळी विरोधकही गंभीरपणे घेत नव्हते. 2014 आणि 2019च्या पराभवानंतर अनेकांनी राहुल गांधींचे राजकीय भवितव्य संपल्याचं भाकीत केलं होतं. मात्र भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेनंतर राहुल गांधी पुन्हा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले. आज विरोधी पक्षांच्या राजकारणाचा प्रभावी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मोदींची ताकद म्हणजे त्यांची प्रतिमा, संघटन शक्ती आणि जनतेशी थेट संवाद साधण्याचं कौशल्य.
तर राहुल गांधींची ताकद म्हणजे सत्तेविरोधातील नाराजीला राजकीय आवाज देण्याचा प्रयत्न. मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे त्यांची राजकीय शैली. मोदी निवडणुका म्हणजे युद्ध मानतात. ते आक्रमक प्रचार करतात, स्वतःचा संदेश थेट जनतेपर्यंत पोहोचवतात, प्रत्येक निवडणुकीला राष्ट्रीय स्वरूप देतात. आणि दुसरीकडे राहुल गांधी संवाद आणि जनसंपर्काच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. ते बेरोजगारी, सामाजिक विषमता, संविधान आणि लोकशाही संस्थांच्या मुद्द्यांवर सातत्याने आघात करताना दिसतात. संसदेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात. म्हणूनच आजची राजकीय लढाई केवळ दोन व्यक्तींची नाही, ती दोन वेगळ्या राजकीय दृष्टिकोनांची आणि विचारधारेची लढाई आहे. कदाचित पुढील 10 वर्षानंतर मोदी राजकारणात नसतील, राहुल गांधीही नसतील, पण इतिहासाचा एक अध्याय नक्की लिहिला जाईल. त्यात एका बाजूला गांधी नेहरू घराण्याची अनेक दशकांची परंपरा असेल, तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी नावाचा असा नेता असेल ज्याने त्या परंपरेला सर्वात मोठं आव्हान दिलं. अर्थात निर्णय इतिहासकार आणि जनता करतील की भारताच्या राजकीय प्रवासात कोणाचं योगदान किती मोठं होतं. पण आज देशात विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला नेहरूंचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होतो, तर दुसऱ्या बाजूला मोदींचं योगदान कमी लेखलं जात असल्याची भावना व्यक्त केली जाते. देशात प्रत्येक निवडणूक जणू इतिहासाच्या युद्धात बदलली आहे. पण इतिहास खरोखर पुसता येतो का, याचं उत्तर नाही असंच मिळेल. कारण देश व्यक्तींना नाही तर त्यांच्या कामांना लक्षात ठेवतो. लोकांना आजही पंडित नेहरू आठवतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात, इंदिरा गांधी आठवतात, अटल बिहारी वाजपेयी आठवतात, कारण त्यांनी इतिहास घडवला. त्याचप्रमाणे मोदी आणि राहुल गांधी यांचीही लोक भविष्यात आठवण करतील. अर्थात ते त्यांच्या कार्यावर अवलंबून असेल. मित्रांनो, या विषयावर तुमचं मत काय आहे? भारताच्या इतिहासात अधिक मोठा प्रभाव कुणाचा राहील असं तुम्हाला वाटतं? पंडित नेहरू आणि गांधी घराण्याचं योगदान की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घडलेला बदल? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह पुढील व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.